ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. तर आता इथे सायली अर्जुनला म्हणते, की "साक्षीची खोली वरती आहे. चला आपण लवकर पहिला तिच्या खोलीत जाऊ." असं म्हणते आता सायली अर्जुनला. "आता इथे आलोच आहे, तर मग आता इथे पहिला मी मैपतची खोली चेक करतो." असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. "मी वर जाते." असं म्हणते आता सायली आणि ओके म्हणतो तो आता. तर आता इथे अर्जुन मैपतच्या खोलीत येतो आणि आपले हँड ग्लोव्हज घालतो आणि सायली मात्र आता वरती साक्षीच्या खोलीमध्ये जाते. तर आता इथे सायलीसुद्धा हँड ग्लोव्हज घालते. तर आता इथे सायली कपाटाचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करते, पण कपाट तर उघडतच नाही. मग तिला आठवतं, की त्यावेळेला जेव्हा ती ब्युटिशियन म्हणून आलेली असते ना, त्यावेळी तिला ती चावी एका ड्रॉवरमध्ये सापडलेली असते. तर मग आता सायलीला ते सगळं आठवतं. तर आता सायली त्या ड्रॉवरकडे जाते आणि त्या ड्रॉवरमध्ये शोधायला लागते त्या चाव्या आणि इथे अर्जुन मात्र मैपतच्या खोलीमध्ये फाईल्स बघत असतो त्याच्या. तर आता सायलीला त्या चाव्या सापडतच नाहीत. तर आता सायली सगळीकडे त्या चाव्या शोधत असते आणि इथे खाली अर्जुन मैपतच्या खोलीमध्ये एक सुटकेस घेतो आणि ती सुटकेस उघडतो तर त्याच्यामध्ये खूप सारे पैसे मिळतात आता अर्जुनला. तर आता इथे अर्जुन सगळ्या फाईल्स बघत असतो आता मैपतच्या खोलीमध्ये आणि तिथे सायली पण तपास करत असते साक्षीच्या खोलीमध्ये. "कुठे ठेवल्या चाव्या हिने?" असं म्हणते आता सायली. तर आता इथे अर्जुनला मैपतच्या खोलीमध्ये रिव्हॉल्वर्स पण मिळतात. तर आता इथं परत रविराजचं घर दाखवलंय. तर मग आता रविराज प्रतिमाला म्हणत असतो, "प्रतिमा तू असं धैर्य सोडून कसं चालेल?" असं म्हणतो आता रविराज प्रतिमाला. "तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना, त्याचा इफेक्ट व्हायला काही काळ तरी जाणारच ना?" असं म्हणतो आता रविराज. "हो की नाही?" तर मग आता सुमन म्हणते, "वहिनी हे बघा, तुमच्या स्किन ट्रीटमेंटचा तुम्हाला किती छान फायदा झाला की नाही?" असं म्हणते आता सुमन प्रतिमाला. "तसंच मानसोपचाराचा होईल असं म्हणते आता सुमन. "फक्त जरा वेळ जाऊ द्या ना," असं म्हणते सुमन. तर आता प्रतिमा म्हणते, "गेले काही महिने माझी ट्रीटमेंट चालू आहे सुमन. पण आता मी पहिल्यापेक्षा जास्त गोष्टी विसरायला लागले," असं म्हणते आता प्रतिमा. "वहिनी स्वतः पहिला तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, की तुम्ही नक्की बरे होणार आहात," असं म्हणते सुमन. "हो," असं म्हणतो रविराज. तर मग आता सुमन म्हणते, "तुम्हीच अशा खचून गेला तर कसं होणार?" तर आता रविराज म्हणतो, "जेव्हा आम्ही 4 पावलं पुढे जातो ना, ते कधी-कधी तर तेव्हा कधी-कधी 2 पावलं मागे सुद्धा येतो," असं म्हणतो आता रविराज. "पण ह्याचा अर्थ असा होतो, की आपण 2 पावलं पुढे गेलो आहोत," असं म्हणतो रविराज. "कळतंय का तुला?" तर आता नागराज म्हणतो, "करेक्ट आहे. दादा अगदी करेक्ट बोलतोय." आणि आता नागराज म्हणतो, "हे बघ, आमचा डॉक्टर श्रद्धावर पूर्ण विश्वास आहे. पण त्यांनी दिलेल्या गोळ्या तू वेळेत घेत राहा," असं म्हणतो आता नागराज प्रतिमाला. "आणखीन एक गोष्ट, जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाहीस, तोपर्यंत आपल्यातलं कोणी ना कोणी सतत तुझ्यासोबत असणार आहे," असं म्हणतो आता नागराज. "म्हणजे तू काही केलंस आणि तू विसरून गेलीस, असं होणारच नाही," असं म्हणतो आता नागराज. "ह्याचा अर्थ तुमच्यापैकी कुणीतरी सतत माझ्यासोबत कोणीतरी असणार आणि त्यांचं काम सोडून ते माझ्यासोबत असणार," असं म्हणते आता प्रतिमा. "म्हणजे मी रोज असा काहीतरी वेडेपणा करत राहणार आणि तुम्ही रोज मला सावरत राहणार. रोज प्रतीक्षणाला. कितीपर्यंत आता होणार आहे हे?" असं म्हणून आता जोरजोरात रडायला लागते आणि चिडते आता खूप प्रतिमा. "कधीपर्यंत होणार आहे?" असं म्हणून ओरडते ती. तर मग आता रविराज म्हणतो, "लवकरच, लवकरच. लवकरच बरी होणार आहेस तू." तर आता इथे परत मैपतचं घर दाखवलंय. तर आता इथे अर्जुनला मैपतच्या खोलीमध्ये चुरे, पिस्तूल खूप काय काय गावतं. तर आता अर्जुन म्हणतो, "हा मैपत खूप मोठा क्रिमिनल आहे हे तर मला माहीतच होतं. पण त्याच्याकडे एवढे वेपन्स?" असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुनला किल्ल्या सापडतात. तर आता इथे वरती सायलीला मात्र चाव्या सापडतच नसतात. ती सगळं शोधते पण तिला सापडतच नाहीत त्या चाव्या. बहुतेक खाली त्या चाव्या सापडलेल्या असतात ना अर्जुनला, बहुतेक त्याच चाव्या असतात असेल त्या, असं वाटतंय. तर मग आता सायली सगळं सगळं बघते आता साक्षीच्या खोलीमध्ये, तरी नाही मिळत तिला चाव्या. अरे, आता सायलीला तर मिळतातच चाव्या, म्हणजे आता उशीच्या पाठीमागे असतात त्या चाव्या. तर आता मिळतात सायलीला चाव्या साक्षीच्या खोलीमध्ये आणि ती आता कपाटा उघडण्याचा प्रयत्न करते ते चाव्या घालून. पण आता त्या चाव्यांनी कपाटं उघडतच नाहीत. तर खूप प्रयत्न करते सायली, पण तरीही नाही उघडत. तर आता इथे अर्जुनला ज्या चाव्या मिळालेल्या असतात ना, ते मैपतच्याच खोलीच्या असतात. तर मग आता तो मैपतच्या कपाटांचे सगळे दरवाजे उघडतो. तर आता तन्वीचं गाठोडं पण असतं मैपतकडे आणि त्याच कपाटात असतं, पण अर्जुन काय ते बघतच नाही अजून तरी. तर आता अर्जुन वेगवेगळे दागिने उघडून बघत असतो. पण त्याचं लक्ष जातच नाही त्या गाठोड्याकडे, ज्याच्यामध्ये तन्वीची आयडेंटिटी असते ना, ते गाठोडं. तर आता अर्जुन ते गाठोडं घेणारच असतो, तेवढ्यातच त्याला सायलीचा आवाज येतो. तर "या लवकर, अहो या लवकर," असं म्हणून सायली आता ओरडते अर्जुनला आणि तो ते गाठोडं बघतच नाही. "आलो," म्हणून जातो आता अर्जुन तिथून.
तर आता परत तन्वी म्हणजेच प्रिया परत आता सापडत नाही बघा प्रेक्षक हो. आज सापडली असती ती बरोबर ते गाठोड्यास आता अर्जुननी बघितलं असतं तर. पण अर्जुन बघतच नाही कारण ऐनवेळी सायली त्याला बोलवते. तर सायलीचं नेहमी असंच असतं. पुरावे मिळतात मिळतात म्हणजे ती काहीतरी असं करूनच बसते. त्यामुळे आता अर्जुन सगळं लॉक करतो कपाट वगैरे आणि जातो तिथून आता मैपतच्या खोलीतून. तर आता सायली ड्रॉवर सगळे उघडते आणि वेगवेगळे दागिने आता बघत असते ती. काय झालं? सापडलं असं म्हणतो अर्जुन. तर सापडलं असं म्हणते आता सायली आणि त्याला ती असं पेंडंट देते आता. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो आता अर्जुन. पण बघतो तर काय खाली स्वास्तिक असतं आता पेंडेंटमध्ये आणि असतं नसतंच. तर अर्जुन म्हणतो, "हे तर ते पेंडेंट नाहीच आहे. हे तर भलतेच पेंडेंट आहे." तर आता सायली म्हणते, "इथे तर भरपूर दागिने आहेत," असं म्हणते आता सायली. "पण आपल्याला जे हवं तेच मिळत नाहीये. आपण शोधत राहूया," असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. "आपल्याला भरपूर वेळ हवा होता ना, म्हणून तर आता साक्षी आणि मैपत एक्स्पोमध्ये असताना आपण इथे आलोय," असं म्हणतो आता अर्जुन. "मैपतच्या खोलीत तुम्हाला दुसरं काही सापडलं?" असं म्हणते आता सायली. "नाही," असं म्हणतो आता अर्जुन. "तुम्ही इथेच थांबा आणि मला मदत करा," असं म्हणते आता सायली. ही तर बावटच आहे म्हणजे सायली पण कधी-कधी खूप बावटपणा करते. आता अर्जुन बघितलं असतं बरोबर ते गाठोडं तर खूप काय-काय एक्सपोज झालं असतं. पण हिला ते पेंडंट पण दुसरं भलतंच मिळालेलं असतं आणि ही बरोबर अर्जुनला बोलवते त्याच वेळी. तर आता अर्जुन पण ह्याच खोलीत थांबून सगळं बघायला सुरुवात करतो आता सगळे दागिने. तर आता इथे एक्सपो दाखवलाय. तर मग आता इथे प्रताप, "तन्वी, मी तुला काय विचारतोय?" असं म्हणतो आता प्रताप तन्वीला. कारण आता तन्वी आणि साक्षीला बोलताना पाहिलेलं असतं त्याने. "तन्वी, मी तुला काय विचारतोय? तू कोर्टात काय सांगितलं होतंस की तू फक्त ह्या मुलीला ओळखतेस. तुझी आणि हिची मैत्री नाहीये." तर आता प्रियाला आठवतं की अर्जुन म्हटलेला असतो कोर्टात की विलासच्या मर्डरच्या आधी तुझी आणि साक्षीची मैत्री होती का? तर प्रिया म्हटलेली असते, "नाही, नाही. अजिबात नाही. आमच्यात का मैत्री वगैरे नाही," असं म्हटलेली असते ना प्रिया कोर्टात. तर आता चैतन्य सगळं बघून हसत असतो. तर मग आता प्रताप म्हणतो, "तू आम्हाला आजपर्यंत हेच सांगत आली आहेस की तू हिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेस," असं म्हणतो आता प्रताप. "पण तरीही तुमची घट्ट मैत्री आहे असं मला का वाटतंय?" असं म्हणतो आता प्रताप. आणि आता तिथे बाळवट अश्विनी कल्पनासुद्धा आलेले असतात. पण ते काय रिॲक्शन देतच नसतात. हे सगळं बघत असतात ते. "नाही बाबा, घटमैत्री वगैरे काही नाही आहे," असं म्हणते आता प्रिया. "ती अचानक समोर आली म्हणून जनरल हाय केलं," असं म्हणते आता प्रिया. "बस," असं म्हणते ती. तर आता चैतन्याला तर सगळं माहीत असतं. त्यामुळे तो आता हसत असतो आणि एन्जॉय करत असतो काय घडतंय ते बघून. हे हसत खेळत टाळ्यात येत आहे, असं म्हणतो आता प्रताप. "आणि कुणासोबतच्या व्यक्तीने आम्हाला जास्तीत जास्त मनस्ताप दिलाय, त्याच्या मुलीबरोबर," असं म्हणतो प्रताप. "मी हे काय ऐकतेय, तू या मुलीसोबत हसत खेळत टाळ्या मारत बोलतीयेस आणि हसतीयेस," असं म्हणते आता कल्पना प्रियाला. तर आता साक्षी म्हणते, "तुला एक छोटीशी मदत काय केली? माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे ती," असं म्हणते आता साक्षी प्रियाला. "बाय द वे, मला तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे," असं म्हणते आता साक्षी. "सो तुम्ही हे कंटिन्यू करा. मी निघते," असं म्हणून साक्षी तिथून निघून जाते. तर आता इथे अश्विन येतो आणि प्रियाला म्हणतो, "तो महिपत आपल्या सगळ्या सुभेदारांचा शत्रू आहे माहीत आहे ना तुला?" असं ओरडतो आता अश्विन प्रियाला. "का करतेस तू हे सगळं?" असं म्हणतो आता अश्विन प्रियाला. "मी असं ड्रामा करते आता प्रिया." तर आता कल्पना म्हणते, "तन्वी, आम्हाला आवडणार नाही हे तुला माहिती होतं ना?" असं म्हणते कल्पना. तर आता इथे परत महिपतचं घर दाखवलंय. तर आता इथे सायली आणि अर्जुन सगळे दागिने बघत असतात. फक्त ते येस पेंडंट मिळवते म्हणून सगळं शोधत असतात ते. "कल्पना, तू हिला साक्षीसोबत बोलताना नाही पाहिलंस, गप्पा मारताना नाही पाहिलंस, नाहीतर तुलाही कळलं असतं की ह्यांची घट्ट मैत्री आहे म्हणून," असं म्हणतो आता प्रताप. "दादानी कोर्टामध्ये तुमच्या मैत्रीबद्दल इतका मोठा इश्यू केला होता कोर्टात माहिती आहे ना," असं म्हणतो आता अश्विन प्रियाला. "त्याचं म्हणणं आता तू खरं प्रूव्ह करणार आहेस का?" असं म्हणतो अश्विन. "नाही, नाही, अजिबात नाही. असं अजिबात नाही," असं म्हणते आता प्रिया. "अगं, मग का बोलत होतीस तिच्याबरोबर?" असं म्हणतो आता प्रताप. "इथे इतकी लोकं असताना तुला गप्पा मारायला ती साक्षी शिखरेच भेटली," असं म्हणतो आता प्रताप. "तन्वी, उत्तर दे. आम्ही ते सगळे वाट बघत बसलोय." "हो, मी सुद्धा किती वेळ झाला वाट बघतोय," असं म्हणतो आता चैतन्य. "म्हणजे कोर्टात सांगितलं होतंस की साक्षीने तुला फी भरण्यासाठी पैसे दिले होते, म्हणून नाईलाज म्हणून तुला तिच्याशी बोलावं लागलं. आजही तसाच काहीतरी नाईलाज झाला होता का?" असं म्हणतो आता चैतन्य. "तन्वी, अगं, जिचा बाप तुझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलाय, तिच्याबरोबर गप्पा करण्यात कसला नाईलाज आहे?" असं म्हणतो आता प्रताप प्रियाला. तर आता अश्विनला आठवतं कसं मैपतनी त्याला टक्कर दिलेली असते आणि अश्विनला लागलेलं असतं. "आणि मी खरं सांगतो, तुम्हाला बघून मला अजिबात असं वाटलं नाही की तुझा नाईलाज आहे," असं म्हणतो आता प्रताप. "तन्वी, आता बोल ना, का गप्प आहेस? आता या गोष्टीचं तुझ्याकडे काहीतरी एक्सप्लेनेशन्स असणारच ना," असं म्हणते आता कल्पना.
अगं बोल असं म्हणतो प्रताप. तेवढ्यातच आता अनाउन्समेंट येते. लेडीज अँड जेंटलमेन, मी आता एक अतिशय महत्त्वाची अनाउन्समेंट करतोय. सो प्लीज सर्वांनी पुढे या. तर मग आता प्रिया इथे वाचते बघा प्रेक्षक हो. कारण आता इव्हेंट चालू होतं. तर आता प्रिया म्हणते ते 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 आपल्याला बोलवतात ना, तर मग आपल्याला जायला हवं असं म्हणते आता प्रिया वाचण्यासाठी या सिच्युएशनमधून. या ना चला असं म्हणते आता प्रिया. लेडीज अँड सर्व जेंटलमेन, प्लीज सर्वांनी पुढे या असं अनाउन्समेंट येते. आणि सगळे आता हॉलमध्ये एकत्रित पण होतात. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता प्रिया इकडे तिकडे सगळीकडे बघत असते. तर आता चैतन्य पण इथे तिथे बघत असतो आणि तो बघतो की प्रिया काहीतरी शोधतीये म्हणून. ह्या सुभेदारांनी माझ्या गळ्याभोवती फास लावलाय, तर मग ते घट करायला अर्जुन आणि सायली कसं काय आले नाहीत असं विचार करते आता प्रिया. मी अडचणीत सापडले म्हणजे ते तर सगळ्यात आधी धावले असते असं म्हणते आता प्रिया. पण ते आलेच नाहीत म्हणजे ते इथून निघून गेलेत की काय? ते असे मध्येच का निघून गेले असतील असं म्हणते आता प्रिया. आणि कुठे? तर आता इथे परत मैपतचं घर दाखवलंय आणि सायली आणि अर्जुन सगळे दागिने शोधत असतात. तर आता सायली आणि अर्जुन खूप शोधाशोध करत असतात. सगळे फाईल्स बघत असतात, सगळं बघत असतात. पण एसचं पेंडंट तर काय त्यांना मिळत नसतंच. तर आता अर्जुन आणि सायली हताश होतात की ते एसचं पेंडंट तर काय त्यांना मिळत नाही म्हणून. तर आता अर्जुन आपला फोन चेक करतो, बघतो की चैतन्याचा मेसेज आहे का म्हणून. तर मग आता अर्जुन म्हणतो, अरे चैतन्याचा तर एक पण मेसेज नाही अजून. म्हणजे एक्स्पोमध्ये सगळं व्यवस्थित चालत असेल असं म्हणतो आता अर्जुन. फॅन्टॅस्टिक, तुम्ही फोन सायलेंटवर ठेवलात ना असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो हो हो, नाहीतर वाचायचं आणि कुणाला तरी कळायचं. नाही सायलेंटवर ठेवलंय असं म्हणतो अर्जुन. चैतन्याला एकदा विचारतो सगळं व्यवस्थित आहे की नाही तिथे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता सायलीला अजून एक चाव्या मिळतात, किल्ल्या मिळतात. तर मग आता ती कपाटाचा दरवाजा परत उघडण्याचा प्रयत्न करते. सगळं ठीक आहे का असं तो मेसेज करणार असतो चैतन्यला. तेवढ्यातच आता सायली ओरडते आणि म्हणते अहो तिजोरी असं म्हणते आता सायली. तिजोरी चावी असं म्हणतो आता अर्जुन. तर आता परत एक्सपो दाखवलाय. तर मग आता इथे अश्विन आणि प्रियाला दाखवलंय. तर आता इथे अश्विन आणि प्रिया टेबलवर बसतात. तन्वी, तू मगाशी साक्षी बरोबर जे बोलत होतीस त्याबद्दल काहीच उत्तर दिलं नाहीस असं म्हणतो अश्विन प्रियाला. अरे काय उत्तर द्यायचं आहे असं म्हणते आता प्रिया. आता बरोबर प्रिया गोंधळणार आहे अश्विनला. बावळट असतो बाबा हा अश्विन, खरंच खूप आवड दाखवलंय हे. साधारण कुणालाही भेटलं तर ओळखीच्या माणसाला हाय हॅलो एवढं तर होणारच ना असं म्हणते आता प्रिया. तन्वी, तुझी साक्षीची खरंच मैत्रिणी आहे असं म्हणतो आता अश्विन. अरे खरंच नाही आहे, मी फक्त तिला तुमचं स्टॉल छान आहे मस्त चाललंय एवढंच बोलले असं म्हणते प्रिया. ठीक आहे, डॅडचं म्हणणं मनावर घेऊ नकोस असं म्हणतो आता बावट अश्विन. म्हणजे याला बाबाचं पण काय नाही झालंय आता. बाप रे, खरंच त्यांचा गैरसमज झाला असेल कदाचित असं म्हणतो आता अश्विन. छे अश्विन, कोणी आपल्या माणसाचं बोलणं मनाला लावून घेतं का असं म्हणते आता प्रिया आणि गुंडाळते बरोबर अश्विनला. आणि बाबा का ओरडून वगैरे नाही बोलले माझ्याशी असं म्हणते आता प्रिया. त्यांच्या जागी जर अर्जुन असला असता तर तमाशाच केला असता त्याने असं म्हणते आता प्रिया. तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो आणि पाठीमागे थांबतो. तर मग आता प्रिया अश्विनला विचारते, खूप वेळ झाला अर्जुन आणि सायली कुठे दिसत नाहीयेत असं विचारते आता प्रिया अश्विनला. कुठे गेलेत ते? तर अश्विन म्हणतो, अगं ते घरी गेलेत. सायलीचं डोकं दुखत होतं म्हणे. पण डॅड म्हणालेत हे कुणालाही कळता कामा नये. म्हणजे शक्यतो ऑर्गनायझर्सला नको कळायला की आपल्यातलं कोणीतरी असं घरी निघून गेलंय असं म्हणतो आता अश्विन. छे छे, मी कशाला कुणाला सांगू असं म्हणते आता प्रिया. तर आता चैतन्य सगळं ऐकत असतो ना, तर मग आता तो म्हणतो की अरे हिच्या तर लक्षात आलंय की अर्जुन सायली इथे नाही आहेत म्हणून. हे अर्जुनला सांगायला हवं असं म्हणत होता चैतन्य. तर आता इथे मैपतच्या घरी अर्जुन आणि सायली शोधतच असतात अजून. त्यांना काय एसचं पेंडेंट मिळतच नाही. तर आता चैतन्य फोन लावायचा खूप प्रयत्न करतो पण फोन तर काय लागतच नाही. तर आता फोन लागतो तर अर्जुन काय उचलत नाही कारण सायलेंटवर असतो ना फोन. तर त्यामुळे सायलीने अर्जुन फोन घेतच नाहीत आणि चैतन्य मात्र फोन करत असतो इथून. फोन उचल अर्जुन, पटकन फोन उचल असं म्हणतो होता चैतन्य. चावी कुठेतरी असते असं म्हणतो होता अर्जुन. शोधायला हवी असं म्हणून आता सायलीने अर्जुन तिजोरीची चावी शोधतात. आणि इथे चैतन्याचा कंटिन्युअसली फोन येत असतो. तर आता एक सुटकेस हाती लागते अर्जुनच्या आणि मग तो शोधत असतो. अजून खूप सारे फाईल्स आणि खूप सारी सुटकेसेस वगैरे. तर मग आता चैतन्य म्हणतो हा काय फोन उचलत नाहीये त्यामुळे मी मेसेज करून ठेवतो. अर्जुन, तन्वीच्या लक्षात आलंय की तुम्ही एक्स्पोमध्ये नाही आहात. महिपतच्या घरून लवकर निघा असं म्हणतो आणि मेसेज पाठवतो आता चैतन्य अर्जुनला. तर आता इथे सायली आणि अर्जुन खूप शोधत असतात तर काय पेंडंट वगैरे त्यांना मिळतच नाही. तर आता इथे एक्स्पोमध्ये चैतन्य थांबलेला असतो. तर आता प्रताप येतो तिथे. अरे चैतन्य, तू इथे एकटा काय करतोयस असं म्हणतो प्रताप आता चैतन्याला. मी काय नाही, अर्जुन गेला ना, थोडा बोर होत होता एकटा होतो म्हणून असं म्हणतो चैतन्य. खरं तर विचार करत होतो एखाद्या स्टॉलवर जायचं आणि डायरेक्ट फूड काउंटरला जाऊन जेवण करायचं.
नंतर आपण सगळे एकत्र जेवू ना. पण त्याच्या अगोदर आपण सगळे स्टॉल्स बघूया. बाहेर बाहेर आहे ना एक मोटर पार्कचं स्टॉल आहे. त्यात काही इंधन वाचवण्याचे पार्ट्स आहेत. चल आपण बघून येऊया. मी काकांसोबत गेलो तर महिपत साक्षीवर नजर कोण ठेवणार असं म्हणत होता चैतन्य. अरे चल असं म्हणतो आता प्रताप चैतन्याला. काका मी काय म्हणत होतो, इथेच ना एक ज्वेलरीचा स्टॉल आहे, तो बघून येतो मी. मग नंतर आपण जाऊ हा. तोही बघून ये नंतर. आपण बघ एकही स्टॉल मिस करायचा नाहीच आहे असं म्हणतो प्रताप. आणि हे बघ अर्जुन असला म्हणून काय झालं, मी आहे ना, मी एंटरटेन करतो. चल 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 असं म्हणतो होता प्रताप चैतन्याला. तर आता इथे मैपत विचार करत थांबलेला असतो की हा अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको कुठे गेली म्हणून. कुठे गायब झाले ते असं विचार करत असतो तो. तर आता तेवढ्यातच तिथे साक्षी येते आणि म्हणते, अण्णा इथे ना माणसांची गर्दी वाढायला लागली आहे. मला जरा त्रास होतोय. घरी गेल्यावर जरा मला चांगलं वाटेल. इथून निघलं तर बरं होईल असं म्हणते आता साक्षी. तर मग आता मैपत म्हणतो, थांब जरा, तो अर्जुन आणि त्याची बायको दिसत नाहीये, त्यांना शोधू पहिला असं म्हणतो मैपत. अहो ते अर्जुन सायली इथे आपण नसू तर काय करू शकणार आहेत असं म्हणते आता साक्षी. अण्णा ऐका, तुम्ही म्हटला म्हणून मी घराच्या बाहेर पडले. पण आता मला हे सगळं नको वाटतंय. आत्ताच्या आत्ता आपण इथून निघूया. पण आता आपल्याला आपल्या स्टॉलवर थांबायला लागणार ना असं म्हणतो मैपत. अहो अण्णा तुमची माणसं आहेत ना, बघून घेतील ते असं म्हणते आता साक्षी मैपतला. थांब 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 जरा थांब. आधी त्या चिचुंदरीला सांगायला पाहिजेत की त्या अर्जुन सुभेदारकडे लक्ष ठेव, कुठं आहे तो ते बघ. आधी सांगायला पाहिजे तिला. म्हणून आता मेसेज करतो मैपत प्रियाला. तर आता साक्षी म्हणते, ठीक आहे अण्णा, मी आता इथे अजिबात थांबू शकणार नाही. तर आता मैपत मेसेज करतो प्रियाला की त्या अर्जुन सुभेदारवर लक्ष ठेवा. त्यांचा काय प्लॅन आहे तो मला कळवा. आम्ही घरी चाललो. तर आता असा मेसेज करून मैपत आणि साक्षी निघतात आता एक्स्पोमधून. तर मग आता चैतन्य प्रतापबरोबरच बिझी असतो. तर आता चैतन्याला कळतही नाही की त्याच्या मागून कधी मैपत आणि साक्षी एक्स्पोमधून निघून जातात. आणि तो मात्र आता प्रतापबरोबरच बिझी असतो. तर आता मैपत आणि साक्षी मात्र आपल्या गाडीत बसवून निघतात. तर आता इथे प्रताप मात्र चैतन्याला काय काय सांगतच असतो असं दाखवलंय. मैपत साक्षी कुठंच कसं काय दिसत नाही आहेत असं म्हणतो आता चैतन्य मनातल्या मनात. तर आता इथे बाहेर साक्षी आणि मैपत गेलेलं दाखवलंय. तर आता अर्जुन आणि सायली मैपतच्याच घरी असतात आणि साक्षी आणि मैपत मात्र आता निघालेच सुद्धा. तर आता चैतन्य म्हणतो, काका मी काय म्हणत होतो, मी जरा आलोच जाऊन, अर्जंट जरा काम आहे माझा, आलो 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 असं म्हणून आता चैतन्य जातो. तर आता प्रताप म्हणतो, काय आहे हा मुलगा आणि ही कल्पना आहे कुठे असं म्हणून आता प्रताप जातो कल्पनाला शोधायला. तर आता चैतन्य सगळीकडे शोधतो पण त्याला काय मैपत आणि साक्षी सापडत नाहीत. तर मग तो आता आपला फोन बाहेर काढतो आणि कॉल करतो अर्जुनला. पण कॉल काय उचलतच नाही अर्जुन आणि सायली, कारण ते आता खूप बिझी असतात ना शोधण्यासाठी एस पेंडेंट त्यामुळे. तर आता इथे चैतन्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण अर्जुन फोन उचलत नसतो म्हणून. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया आता रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला ते पेंडेंट मिळालेलं असतं. सापडलं म्हणून ते एकमेकांना मिठी मारतात. आता आपल्याला पुरावा सापडला. आता कोणाच्या दिवशी जे पेंडेंट आपल्याला आश्रमात सापडलं ते साक्षीचं होतं म्हणून सिद्ध होईल. आता हे लॉकेटच पुढे आपल्या 2 वर्षाची केसची मेहनत आता फळाला आली. आता फक्त 30 दिवस ही केस आता आपणच जिंकू असं म्हणतो अर्जुन सायलीला. आणि आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.